मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता जो बलमा आहे तो बलमा तिथे लाईट चालू बंद करत असतो, कारण की त्याला आता मंजूला सत्याच्या रूममधून बाहेर यायचं असतं. त्यामुळं आता तो हे सगळं करत असतो आणि जे मम्मी साहेबांची माणसं आहेत ते खूप घाबरून जातात आणि म्हणतात की असं कशामुळे होत असेल बरं. दोघं पण पूर्ण घाबरून जातात. तेवढ्यात तिकडून 2 नर्स येतात आणि ते म्हणतात भूत आलं, भूत आलं. तर आता लगेच ते दोघं अजूनच घाबरतात आणि म्हणतात राम 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 करतात. आणि आता लगेच तेवढ्यात त्या नर्स म्हणतात काय चाललंय तुमचं हे आणि आरडाओरडा का करताय तुम्ही, तुम्हाला कळत नाही का काही. अहो बाकीचे पेशंट झोपलेत, आराम करतायत, पेशंट आहे तिथे आणि तुम्ही ओरडताय, तुम्हाला काही वाटलं पाहिजे ना, असं बोलतात. तर आता लगेच ते म्हणतात की हे बघा तुम्ही काही काळजी करू नका. अहो आम्ही ओरडत नाहीये, तुम्ही भूत आहे का, तुम्ही माणसं आहे असं म्हणतात. तर ती म्हणते ढवळेशी पांढरे सिस्टर चला लवकर आता ढवळे. तर आता लगेच ते म्हणते तुम्ही ढवळे आहात का, बरं बरं तुम्ही माणसं आहे म्हणजे आम्हाला, आम्ही किती घाबरलो माहिती का, असं म्हणतात. नर्स गेल्यावरती बलमा परत तेच सुरू करतो, लाईट चालू बंद चालू बंद असं करतो. तर आता तेवढ्या तिथे जी मंजू आहे ती गपचूप त्यांच्याकडे राग बघते आणि तिथून निघून जाते आणि बलमा आता तिला घेऊन घरी सोडून येतो. तर आता जी सकाळी सकाळी जी मंजू आहे ती पोलीस स्टेशनला जायला निघते आणि ती आता पोलीस स्टेशनला येते. पोलीस स्टेशनला आल्यावरती ती आता तिथे लगेच ज्या भारती मावशीं त्या आहेत त्या सगळेजण तिथे असतात. मंजू म्हणते की हे बघा, तर तेवढं तिथे साहेब येतात आणि म्हणतात तुम्ही इथे, अहो वाघमारे तुम्हाला सुट्टी दिली होती तरी का आलात तुम्ही. तर आता मंजू म्हणते की अहो साहेब माझं थोडंसं काम राहिलं होतं ना, त्यामुळं मी आले आहे, दुसरं काही नाही आहे. मी कामावर आली नाही पण माझं काम पूर्ण करण्यासाठी आली आहे. तर आता ते म्हणतात ठीक आहे मग. तर आता मंजू तिचं काम करायला लागतात. ते साहेब म्हणतात की हे बघा तुम्ही एवढं मोठी कामगिरी पार पाडली ना, त्यामुळे आम्ही तुमचा सत्कार ठेवला आहे आणि तुम्ही तो सत्कार स्वीकारावं असं आम्हाला वाटत आहे, असं ते मंजूला बोलतात. तर मंजू म्हणते ठीक आहे. तर आता बघूया पुढील भागामध्ये. आता जी सत्या आहे त्याला हॉस्पिटलमधून सुट्टी होणार आहे आणि मंजू ही सत्याला दुसरीकडेच घेऊन जाणार आहे. काय घडतं बघूयात आता पुढील भागात. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.